अभिलाल दादा देवेरे हे 25 ऑगस्ट 2025 पासून संगमेश्वर महादेव मंदिर सुटेपाडा येथे पूर्ण शांततामय व घटनात्मक आमरण उपोषण सुरू करीत आहे। की मी आदर्श मला प्रोडक्शन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष गेल्या 25 सप्टेंबर 2024 ते 24 ऑगस्ट 2025 334 दिवस अखंड 8 महिना जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण घेतले। माझ्या सोबत राज्यातील या 34,000 मुलांनी सुद्धा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजे लाडके बहीण आणि लाडक्या बहिणी यांनी सर्वांनी प्रशिक्षण घेतलं। मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 30चा वर्ग सांभाळला। एवढंच काय, मला शासनाने 10,000 रुपये मानधन दिलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला प्रमाण नोकरी देऊ असं त्यांच्या माझ्याकडे योग आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बोललं होतं। दुसरा मुद्दा म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांचा सुद्धा योग असा आहे की तुम्ही 1 वर्ष पद्धतीने काम करा, त्यानंतर ज्याने चांगलं काम केलं त्याला तिला प्रमाणित करू। तो पण माझ्याकडे योग। राज्याचे युवा कौशल्य मंत्री विद्यमान मंत्री मंगलप्रभात लोढा त्यांनी सुद्धा शब्द दिला होता की तुम्हाला त्या आस्थापनावर आम्ही 10 लाख लोकांपैकी 5 लाख लोकांना प्रमाणित नोकरी देऊ। परंतु शासनाला मला इथे लिहायचे आहे की साहेब आम्हाला प्रमाण नोकरी देण्यासाठी फक्त 1,34,000 आहे, तुम्ही 5 लाख देणार होते, आम्हाला 1,34,000 आम्ही पात्र आहोत। याचं एक ठोस म्हणजे ऐतिहासिक घटना जो आधार आहे आमच्यासाठी म्हणजे काँग्रेस काळामध्ये जे शासनाने 10वी 12वी आणि पदवीधर जे तरुण होते तांडावाडी वस्तीमध्ये, तर त्या तरुणांना प्रशिक्षण झाल्यानंतर पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि त्यांना शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत रुजू केलं, कायम नोकरी दिली। आम्हाला त्या आधारावर शासन आमचं ते 2 वर्ष जास्त शिक्षण झालं, ज्याचं कमी असेल त्यांना सुद्धा त्या कायद्यानुसार पोस्टाद्वारे शिक्षण द्या आणि आम्ही ज्या आस्थापनावर आहोत त्या आस्थापनावर आम्हाला प्रमाणात नोकरी देण्याचा शासनाने दिलेला शब्द आणि त्यावेळेचे वस्ती शाळेतले शिक्षक त्याच्या आधारावर आम्हाला देऊ शकतात। म्हणून मी 334 दिवस एकही दिवस आपल्याकरता रेग्युलर प्रशिक्षण घेतलं। एवढंच काय, मी 30चा वर्ग सांभाळला। याच्या आधारावर मी कामगार कायद्यामध्ये बसतोय। आपल्या देशाचे सर्वांचे बाप माझ्या आईने सांगितलं, माझ्या आई आसाबाई एवढे त्यांनी मला सांगितलं की तुमचा आपल्या सर्वांचा जो बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वांची माय म्हणजे भारतीय राज्यघटना आणि यांच्यावर माझा विश्वास आहे। त्या भारतीय राज्यघटनेच्या आधारावर मला एकच म्हणायचे, कलम क्रमांक 14 समानतेचा हक्क लागू, कलम क्रमांक 16 तर सार्वजनिक रोजगार समाज संधी, कलम 19 व्यक्तिगत स्वातंत्र्य, 19B मध्ये आहे शांतता एकत्र येण्याचा मला अधिकार आहे, 19G मध्ये व्यवसाय स्वातंत्र्य आहे, कलम 21 मध्ये जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, कलम 21 मध्ये 21 शिक्षणाचा मला अधिकार आहे आणि शिक्षण क्षेत्रातच काम केलेलं आहे। कलम 23 मला म्हणते बळजबरी बदली बदली, शासन मला बळजबरी घरी पाठवू शकतात आणि दुसरी कलम म्हणते 39-41 मध्ये राज्याचे धोरणात्मक तत्त्व समान कामात समान वेतन समान रोजगाराची हमी आणि मला शासनाने हमी दिलेली होती। त्या शासनाला मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत 16 जानेवारी 2025 मध्ये समाधानकारक चर्चा केली। 6 महिन्यानंतर 5 मध्ये वाढवून घेतली। 11 मध्ये अखंड प्रशिक्षण घेतल्यानंतर 334 दिवस माझं काम झालं। म्हणून मी कामगार कायदा 240 जे कलम आहे त्याच्यामध्ये मी बसलो आहे। मला एक विनंती करायची आहे, शासनाने माझे जिल्हाधिकारी असतील, राज्याचे संकट मोचक जे मंत्री आहेत दिलीप माधव यांच्यासोबत मागच्या रविवारी मी प्रत्यक्षात भेट घेऊन समाधानकारक चर्चा केली, परंतु मला उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही। 23 तारखेपर्यंत मुदत मी त्यांना मुदत दिली की तुम्ही 23 पर्यंत मला कायम नोकरीची शासकीय परिपत्रक द्या, अन्यथा मी 25 तारखेला आमरण उपोषण करणार।